Hello everyone, welcome to Nirbit 24/7. Do subscribe and press the bell icon for latest news and innovative stories. नमस्कार, मी प्रज्ञा. निर्भीड 24/7 मध्ये आपणा सर्वांचे स्वागत. शिक्रापूर येथील सर्पमित्राने पकडलेल्या सापाने सर्पमित्राच्या घरातच अंडी घातली. त्या 8 अंड्यातील पिलांना कृत्रिम पद्धतीने जन्म देण्यात वन्य, पशु, पक्षी संरक्षण सामाजिक संस्थांच्या सर्पमित्रांना यश आले. या सर्व पिलांना नुकतीच निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले असून सर्पमित्रांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे. निर्भीड 24/7 न्यूजचे शिक्रापूर ब्युरो चीफ शेरखान शेख यांचा हा स्पेशल रिपोर्ट. पाहुयात विस्ताराने. हे ना पिल्लं यांनी आणली होती शेरखाननी. ती सुखरूप आहे ना फॉरेस्टमध्ये सोडून दिलेली आहे. नमस्कार, मी सर्पमित्र शेरखान शेख. साधारण 1-2 महिन्यापूर्वी मी एक तस्कर जातीचा साप पकडला होता रात्री. दुसऱ्या दिवशी साप सोडायला जाताना मी पाहिलं तर त्यांनी बर्नीमध्ये अंडी घातलेली होती. त्यावेळेस मी आमच्या वन्य पशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष विनायक बडदे सर यांना माहिती दिली आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे मी आणि आमचा सहकारी मित्र श्रीकांत बाडाळे, बाळासाहेब मोरे आम्ही ती अंडी कृत्रिम पद्धतीने उबवायला ठेवली होती. परवा दिवशी त्या सर्व अंड्यांमधून एक 8 पिल्लं बाहेर आली. आज आम्ही वन विभागाला माहिती देत वन विभागाचे आनंद आरगुडे मामा यांच्या उपस्थितीमध्ये ती 8ही पिल्लं सुरक्षितपणे निसर्गाच्या सानिध्यात मुक्त केलेली आहेत. नमस्कार, मी सर्पमित्र श्रीकांत बाडाळे. शेरखान शेख यांनी सांगितल्याप्रमाणे की त्यांना सापाचा कॉल झाला तर तो तस्कर जातीचा साप होता व त्यांनी सोडायला जाताना त्यांनी पाहिलं असता बर्नीमध्ये 9 अंडी दिली होती. तर त्यातल्या त्यांनी 8 पिल्लांना जन्म दिलेला आहे आम्ही कृत्रिमरित्या उबवल्यानंतर. आणि ती पिल्लं आज आम्ही वन विभागाचे कर्मचारी यांच्यासोबत आम्ही निसर्गात सोडलेली आहे. तर ही कृत्रिमरित्या उबवताना आम्ही ह्याची माहिती प्रथमतः आमचे संस्थेचे अध्यक्ष विनायक बडदे सर यांना दिली होती व त्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हे काम केलेलं आहे.